कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील मोरेवाडी या गावातील ग्रामपंचायतीमध्ये असणाऱ्या मतदान केंद्रावर मतदान करण्याच्या कारणावरून 2 गटात वादावादी झाली। मतदान यादीत असणारे पण बाहेरगावी असलेले 85 मतदार आपल्या सर्व कागदपत्रांसह मतदान केंद्रावर आले असता भाजपच्या कार्यकर्त्यांनी त्यांना विरोध केला। यावेळी शिवसेना ठाकरे गट आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये वादावादी झाली। दरम्यानच्या काळात भाजपच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांना फोन करून याबाबत विचारणा केली असता ज्या मतदारांचे नाव मतदान यादीत आहे त्यांना मतदानापासून वंचित ठेवता येणार नाही अशा प्रकारच्या सूचना केल्या। त्यानंतर त्या मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला। याबाबतची माहिती शिवसेना ठाकरे गटाचे करवीर तालुका प्रमुख विराज पाटील यांनी दिली आहे। भाजपवाल्यांना पराभव समोर दिसू लागलेला आहे। त्यांना कळालं की मोरेवाडी असेल, कंदलगाव असेल, पाचगाव असेल ह्या ठिकाणी भाजपच्या उमेदवाराला मतदान होत नाही। हे कळल्यानंतर कोगनुळी गावाचे कामगार हे गेले 20 वर्षे मोरेवाडीत काम करत होते। त्यावेळी त्यांचं मतदान इथे लावलं गेल्यात होतं। त्यांचं मतदार यादीमध्ये नाव आहे, मतदार ओळखपत्र त्यांच्याकडे आहे, त्यांच्याकडे आधार कार्ड आहे, तरीसुद्धा त्या मतावरती त्यांनी आक्षेप घेतला। त्यानंतर त्यांच्याच कार्यकर्त्यांनी माननीय कलेक्टरना फोन केला की बाबा अशा प्रकारे मतदान इथं चालू आहे। त्यावेळी कलेक्टर साहेबांनी त्यांना सांगितलं की लोकशाहीमध्ये ज्याचं मतदार यादीमध्ये नाव आहे त्यांना मतदानापासून वंचित ठेवता येणार नाही। त्यामुळे ह्या लोकांनी दंगा करून नाहक इथल्या मतदारांना त्रास देण्याचं काम केलं। जी काँग्रेस, शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे कार्यकर्ते प्रामाणिकपणे काम करत होते त्यांना दोषी ठरवण्याचं काम केलं। तर यांच्या दोषी ठरवणं काहीच होणार नाही। माननीय ऋतुराज दादा 100% 50,000च्या लीडनं दक्षिण विधानसभा मतदारसंघामधून निवडून येणार।